तर बाई तर कधी त्याचा कडोलीत होईल माहित नव्हतं. आता छाती दाब. तू 9 तास काम करतो, मी 8 तास काम करते. आम्ही पोहोचलोय मुंबईला. आता इथनं बँड्रावरनं रेल्वे पकडू आणि मग निघूया. आमची हालत बघा. मागं 2 बॅग एकदम फुल. ही यांची गाडी, यांची हालत. गाडी आली आमची गोल्डन टेम्पल. शेवटी पोहोचलोय आम्ही बँड्राला. आणि कसं वाटतं मित्रांनो सगळ्यांना? बरं वाटतंय सगळे आता मजा करतात. आहे काय सगळं? हा मोसंबी खान साहेब बोलले होते की बरं झालं ते दोघं नाही आले, आम्हाला लगेच ठेवायला स्पेस भेटेल. हे लगेच मी असं बोलूच नाही शकत. माझे कॉलेजचे मित्र आहे बाई. हा. तुम्ही दोघं मला All ओळखताय. fake. एवढे आपले वर्ष All झाले fake. लहानपणी लग्न झाले. हे काढ रे. जुल्फे तेरी मौत का साया, वा 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 जुल्फे तेरी मौत का साया. वा वा. चला गया. जुल्फे तेरी मौत का साया, हा. जुल्फे ए भाई तू कहाँ से आया? तो 2 मीटर में भूत क्या है. गाईज पोहोचलोय आम्ही फायनली अमृतसरमध्ये 30 तासांच्या प्रवासानंतर. आणि हे बघा सगळी लोक. चलो भेटूया आता डायरेक्ट. मला घे की. हा पोचले बरं. प्रवास चांगला झाला. थोडासा स्लीपरमुळे आम्हाला विषय झाला. खूप सारी लोक येत होते पण ॲट दी एंड सुखाचा होता. तुला काय वाटतं? खूप चांगले वाटते. फायनली पोहोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशन. पोहोचलोय. थंडी आहे थोडीशी, चिलिंग आहे. आता 8 आवर्स आमचा प्रवास आहे अजून. ज्यांनी ऑर्गनाईज केली आहे त्यांच्यासोबत जाऊ, जेवू आणि निघू. गाईज फायनली रिच्ड अमृतसर. 26 जानेवारी आज रिपब्लिक डे. थोड्या बॅग वगैरे आहेत आमच्या. आता या सगळ्या वर जातील. इथनं डायरेक्ट काकावर टाकतात रापकन. पाऊस चालू आहे. बारकी बुंदाबांदी. गोळ्या वगैरे खाल्लेत गाईज. ए बाई मी अशी वॉमिटिंगच्या मस्तपैकी. आता सुखाचा प्रवास जाऊ. सो गाईज आता नाश्त्याला थांबलो होतो आम्ही. सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही कसोलपासून 120 किलोमीटर लांब आहे. नाश्ता वगैरे झाला. वॉशरूमला गेलो. तुम्ही कधी आले तर इथं वॉशरूमला जाऊ नका. पाणी लय गार असते. हात एकदम इकडे तिकडे पाणी, कार पाणी. नॅचरल फ्लो जाऊ द्या. नॅचरल पाण्याचं हे नको. आय डू नॉट रेकमेंड इट. हे यांना नका घेऊ. तुमची risk. Socialize करणार आलोय बरं का? ते सांगितलं. ऑफिस कुठे गेलता? मी गेलतो जेवण करायला, ब्रेकफास्ट करायला. आता ब्रेकफास्ट करून आलोय. हा. आता लय भारी वाटतंय. ब्रेकफास्ट पण चांगला होता. वॉशरूमला गेलता का? हे पण नाही, वॉशरूमला नाही गेलो. नाही गेलो. नाही. मग हात काय पुसत आता? जेवण करून हात नाही पुसायचा का? म्हणजे तू नाही पुसत का जेवण नंतर? फक्त असं. मित्रांनो व्ह्यू पॉइंटला थांबलेलो आहे. तुम्हाला जस्ट आता एक हे दाखवतो, व्ह्यू दाखवतो. 1 2. सो गाईज आम्ही आत्ता पोचलो आहे रूमवर. जस्ट एक 10-15 मिनटं झाले. बॅगी वगैरे वर आणल्यात आणि तुम्हाला रूम टूर देतो मी. पहिले मेन गोष्ट दाखवतो. टॉयलेट, बाथरूम बऱ्यापैकी मोठं आहे. हीटर आहे मेन म्हणजे. ही आमची रूम आहे. प्रॉपर मोठी आहे, चांगली आहे. रूममधनं बाहेर आल्यावर हा व्ह्यू आहे. आता आमचा नेक्स्ट प्लॅन असा आहे की आता आम्ही लंच वगैरे करू
आणि फ्रेशअप होऊ थोडंसं आणि चलाल नाही ना आपलं आहे ना चरण ट्रेन. आधी हॉट स्प्रिंग्सला जाऊ मणीकरण तिथे दर्शन वगैरे घेऊ आणि मग तिथनं चलालला जाऊ. सो लेट्स सी. आता संध्याकाळी काहीतरी कोणत्या तरी कॅफेला जायचं आहे, म्युझिकल कॅफे अँड बघू. सो गाईज रेडी वगैरे झालो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता लुक वगैरे एकदम टिपटॉप, नायकी वगैरे फुल हवा. कसोल मार्केट. गाईज तुम्ही बघू शकता ट्रॅफिक जाम इथे, त्यामुळेच आजचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. आज ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मणीकरणला. मणीकरणला जाऊन आम्ही हॉट स्प्रिंगवर हे आणि दर्शन वगैरे घेणार होतो, बट बिकॉज ऑफ दिस ट्रॅफिक वी कॅन्सल्ड आवर प्लॅन्स. आणि आता जस्ट चाललो आहे, एक्सप्लोअर करतो आहे मार्केट वगैरे. ऐक ना, रेनकोट आहे इथे 100ला आहे, यूज अँड थ्रो एक. हां, तर रेनकोट घ्यायला आलतो इथे. इथे तुम्ही मफलर वगैरे बघू शकता सगळं प्रॉपर, आणि जॅकेट्स पण आहेत आतमध्ये. सो बघूया रेनकोट कसं काय. रेनकोट तर लय महाग सांगितला त्यांनी, 170 180. तो थोडा हाय क्वालिटीवाला होता. आम्ही नॉर्मल बघतोय, प्लॅस्टिकची पिशवी रंगीबेरंगी. सो बघू पुढं भेटला तर अजून भेटेलच कुठे ना कुठे. इथे बघूया गाईज, इथं कपडे वगैरे एस्थेटिकपणा आहे कपड्यांना, हे बघू शकता तुम्ही. सो गाईज व्हरायटी बघू शकता तुम्ही इथे, भरपूर प्रकारचे. 1250 आहेत रेट, थोडेसे आपल्या एवढेच आहेत, लाईक पुण्या एवढे वगैरे, बट ठीक आहे व्हरायटी जास्त आहे. सो गाईज आमची शॉपिंग झालेली आहे. बघा आम्ही काय घेतलं. पहिली शॉपिंग स्टार्ट झाली आहे. फर्स्ट आयटम बघा आमची, म्हणजे आम्ही पोरं तर काय लय करायचो नाही, मुलींनी चालू पण हे काय आहे, मफलर वाटतंय मला गाईज. बेडशीट आहे गाईज. काय आहे? अच्छा टॉप पे गाईज. एक काही शॉपिंग केली आम्ही आता जस्ट दोघांनी मिळून. आम्ही घेतलं हे हँड सॅनिटायझर, हात स्वच्छ. सो गाईज आम्ही आता एका ऑफ बीट लोकेशनला चालू. ऑफ बीट नाही म्हणजे आहे, पण स्टील बघूच थोडंसं पुढे. काय माहिती कोणाला किचळतोय बाबा. आम्ही जातोय, लेट्स सी, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सो गाईज फोटो वगैरे झाले. बाकीचे लोक येतील आता 2-1 मिनटात. तोपर्यंत आम्ही चहा कॉफी वगैरे काहीतरी घेऊ. त्या काकांची आली आहे, कॉफी पण आली आहे, कॉफी वगैरे आलेली आहे. सो गाईज आम्ही आलो आहे आता मार्केटवरनं वगैरे. हा आला नव्हता, निवांत झोपला होता. शुभम फ्रेश वगैरे होतो आहे. एक मजेची गोष्ट दाखवतो. आता टेम्परेचर आहे कसोलमध्ये 1 डिग्री. आणि हे बघा एवढा मास्क पाहिजे. फॅन लावून बसलीत पोरं सगळं घालून 1 डिग्रीमध्ये. मास्क नाही केला तर केलं काय? का फॅन लावलं त्याचा रिझन सांग. आमचे कपडे झाले ओले आणि त्यावरती 2 दिवस झाले आंघोळ केली नाही आहे पोरांनी, तर त्याचा वास नको यायला म्हणून आम्ही कपडे टाकले, जरा व्हेंटिलेशन व्हायला कपड्यांना. पोरं आली ना रूम मध्ये, बंद कर की.
व्हेंटिलेटरवर जातील व्हेंटिलेशनच्या नादात. आता आम्ही चाललोय चलाल विलेजला. ट्रेक थोडासा ट्रेक नाही आहे पण चालत चाललोय. पाऊस पडतोय त्यामुळे थांबलोय. म्हणून रेनकोट पण घ्यावं लागले. आतमध्ये एकदम पॅक आहे, बाहेर रेनकोट आणि 0-1 डिग्री टेम्परेचर. चलो गाईज, अजून 2 ॲड झालेली आहेत. हे बघा नको काय करणार आहे, काय हे होईल. काढून गाईज स्नोफॉल चालू झालेला आहे प्रॉपर मधला. 1, 2. गाईज पोचलोय आम्ही आणि मस्त मजा आली. आता जस्ट रूमवर आलोय. आमचे हात अक्षरशः तुम्हाला दाखवतो मी. हात लिटरली सुजलेले आहेत. उद्या सगळ्यात पहिले मला ग्लोव्ज घ्यावे लागतील. आणि असा विषय झाला की आम्ही येत होतो, स्नोफॉल मस्त जबरदस्त भेटला. तुम्ही तर पाहिलं असेल. तर येताना पाथ खूप स्लिपरी झालं होतं, सो त्यामुळे थोडं सावकाश आलो. आणि आता जेवायला जाऊ. आणि येता येता एका पॅचमध्ये थोडासा लाईक दरड कोसळत होती, लाईक दगडं पडत होती. सो दॅट वॉज अ रिस्की पार्ट बट इट वॉज गुड. गाईज तुम्ही आता बघत असाल मी काय करतोय. मी तुम्हाला एक जुगाड सांगतो. तुम्ही कधी ट्रिपला गेला, एखादी पॅन्ट तुमच्याकडे एकच पॅन्ट आहे आणि ती तुम्ही धुतली किंवा भिजली, काय करायचं? ड्रायर घ्यायचा, साधा घेतला 300-400 तरी चालतो. आता ही माझी थर्मल खाल नाखी इथनं एवढी भिजलेली आहे. सो आता काय करायचं मी बघा सार्थकचं स्ट्रगल चालू आहे. इथं आमचे शुभम भाऊचं पण स्ट्रगल चालू आहे. पॅन्ट खाल्लं भरली आहे, माती रेती सगळी लागली आहे, ओली झाली. ती ड्रायरने चोळावायची, त्याच्या आधी साफ करावं लागेल. मातीने साफ करायला लागेल. इथं भाऊ मातीने साफ करताय, तिथं भाऊ ड्रायर मारतोय. मग असं बारी बारीने करणार आहे. आणि हे दोघांचं झाल्यावर मग मी करणार आहे. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज, डे 2. लेट सी. रात्रीभर स्नोफॉल झालाय बाहेर. लेट सी कसं वातावरण आहे. चलो. गुड मॉर्निंग मुफीज. आपले नाही कोण. चला आता नाश्त्याला चाललोय. उशीर तर झाला आम्हाला. झोप झाली, चांगली झाली. थंडी तर आहे, हात गोरटलेलेच आहेत, बट स्टील. आशिष आणते बघा. आशिष गुड मॉर्निंग. लेट्स सी नाश्त्याला काय काहीच. नाश्त्याला बघा काय, ब्रेड, चॉकलेट, कॉफी. या काकांना जस्ट विचारलं की बर्फ म्हणजे इथले लोकलचे खेळताना दिसले आम्हाला की हे इतकं का हे एक्साइटेड होऊन खेळायला लागलेत. तर ते म्हणले की ह्या 5 साल बाद बर्फगिर आहे, म्हणजे 5 वर्षानंतर इथं बर्फ पडलाय आणि आम्ही इथं प्रेझेंट आहे त्यावेळेस. म्हणजे इतका योगायोग आणि आम्ही इतकं नशीबवान. आम्ही काल इतकं खेळलो, इतकं तुफान मस्ती केली, मजा आली. त्यांच्यासाठी पण ते नवीनच एक्सपिरियन्स होता बऱ्याच दिवसांनंतर. त्यांना पण भारी वाटते म्हणून ते लोकलचे पण खेळायले भरपूर. सो गाईज आता सीन असा आहे की सगळं कॅन्सल झालं आहे. लाईक आम्ही एक मिनटं थोक विलेजला जाणार होतो. सो तो प्लॅन पण कॅन्सल झालेला आहे. सगळं कॅन्सल. आता फक्त मणिकरणला जाणार आहे. आम्ही सगळी तयारी वगैरे करून बसलेलो, पण म्हणलं की मणिकरणला जाऊन आंघोळ करणारच आहे, तर मग कशाला एवढं उरकून जायचं. बरोबर. मग फोटोशूट वगैरे आल्यानंतर करू. संध्याकाळी थोडी रेव्ह पार्टी काइंड ऑफ होईल. अँड एक गोष्ट दाखवायची तुम्हाला. हा माझा ब्रश आहे, घरून आणलंय आम्ही. सेन्सोड आहे. तुझा दाखव. माझा
आणि आम्ही दोघांनी ब्रश तिथे ठेवलेले. आता माहित नाही कोणता कोणाचा आहे, पण चलताय. तो काय प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे. मणिकरांच्या आधी आम्ही जेवायला जाऊ. आम्ही तुम्हाला एक पण जेवण नाही दाखवले आतापर्यंत, काय काय केले आत्ताचे दाखवतो. चलो गाईज, प्लॅन मध्ये अजून एक छोटासा चेंज आहे. आम्ही जेवण सोडून आम्ही ग्लोव्ज घ्यायला आलोय. कारण की आमची ग्लव्हची लागलेली. तसली रेडीमेड अंडर ती यूज एंड थ्रो अंडर ग्लव्स चाहिए. स्नो वाले मतलब ऐसे जो भीगे नहीं और गरम रखे. गरम एकदम गरम. टोपी कशी आहे? चांगली आहे. टोपी का टोपी घेतो तो? ये कितने को है? आम्ही हे घेतोय कॅप, हे नी कॅप. मी तर हे घेतलेत गाईस. स्नो प्रूफ आहे ते म्हणतात, पण मला नाही वाटत ते. बघू, लेट्स सी. आणि ते प्राइस कमी नाही करत आहे, तरी आम्ही बार्गेन करणार कर बिकॉज वी आर पुणेकर. ऑफिस तो काय घेतो? मी बार्गेन करणार तुमच्यासाठी. आता बघ हे कितीला? 200 300 मध्ये व्हायला पाहिजे. चलो हो गया. मी तो गाईस घेतलं आम्ही हे मोफीज 330. 330 ना? येस नाईस, गुड बार्गेन. गाईज, आम्ही टोटल 400 रुपयावरनं 350 वर आणलं त्याला. 330 वर. बॉईज बार्गेनिंग स्किल्स. पहाडी लोक. डन. चलो निघूया. भाई लोक जिवंत ठेवण्यासाठी अन्न दिलंय फक्त. याला चिकन पाहिजे होतं. खाऊन बघू काय विषय. खीर खाऊन बघू. खीर येते? नाही कढी टाईप आहे काहीतरी. कढी टाईप आहे काहीतरी. खाऊन बघू. आंबट आहे पण चांगली आहे. राईसला चव नाही. राईस फक्त सर्वाइव्ह करायला आहे. हे बघा, हे आमचे 2 बहादर शेर आहेत. अजून शूज घालतोय आणि हा लेस बांधतोय. तिकडे हॉर्न मारू दमले सगळे आईच्या गावात. ए उरका ना भाई लवकर. सो गाईज, पळत निघतोय आम्ही मस्त तयारीमध्ये. आजल्या तयारीमध्ये. पळा. तुम्ही फोटो बघा आमचे आता जे येतील ते. एव्हरीवन इज लिव्हिंग फॉर मणिकरण राईट नाव. आपली नाही. हा. हाय अंकल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. ए से एव्हरीबडी हाय. टवका. गोरा दिसतो ते महत्वाचं. बघा इथं आलं थोडं गोरं होते. मला पण होते. हा, मी पहिले सावळा होतो, आता मी सावळाच आहे. नाही, तू नाही बदलणार, फक्त आम्ही रंग बदलतो. चावी तुझ्याकडे आहे ना? तुझ्याकडे आमची इथून सुरुवात आहे काही. हो. काहीच पोचलो. मणिकरणला लय घाण रस्ता आहे. पाय बी एकदम. आता इधर से नीचे, मग खाली जाऊन सीन दाखवतो. गायत एकदम घसरडी वाट आहे, बघून घ्या. आणि ह्याची वाट लागली. तिने आज त्याचे ट्रेकिंग शूज नाही आणले. मी पण नाही आणले कारण का माझ्याकडे नाही आहेत.
पण बघू घसरलो तर पडू, हा एवढा विषय नाही. लेट्स गो. गिरीश नरेश परेश महेश बिलेश भूषण भो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम् उमय दिव्य सुमंगल विग्रहया लिंगित वामांग विभो सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगम्. सो गाइस दर्शन वगैरे झालंय, एकदम शांत मस्त आहे, काय क्राऊड नाही काय नाही, एकदम निवांत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे बघा इथे हा कुंड आहे. ह्या कुंडामध्ये बॉइलिंग वॉटर आहे एकदम खाली. हे जे आहे हे विशेषतः त्याच्यामध्ये बॉइलिंग वॉटर आहे. आणि हे तांदूळ आणि आत्ता आपण डाळ घेतली आत्ता, तर ते एक 10-15 मिनिटामध्ये उकळतात आणि म्हणजे शिजवली जाते ते असं म्हणतात. मग आता आम्ही पण एक एक्सपिरियन्स घेतोय, बघतोय आणि ते घरी घेऊन जाणार आहे. म्हणजे खाली माझ्याकडनं सुटू नाही फक्त. आतमध्ये जो प्रसाद आम्ही खाल्ला तो याच कुंडामध्ये शिजवलेला प्रसाद असतो तो. सो आता इथून आम्ही घेतलेलं आहे, इथे शिजवतो आणि घरच्यांसाठी प्रसाद होईल. सो गाईज हॉट वॉटर, अरे बंद आहे. हॉट वॉटर केव्हला आलोय गाईज आम्ही. नॅचरल हॉट वॉटर केव्ह. थोडीशी कसरत आहे गाईज. हा स्टोन गरम आहे, पायाला पण थोडे, जर थंडी नसती तर चटके बसले असते पायाला. गाईज आतमध्ये गेलो, आतमध्ये ॲक्च्युली गरम हॉट स्प्रिंग आहे फक्त. अख्खी रूम तापलेली होती आणि एवढी तापलेली होती म्हणजे आता इथं ते खाली ते दगडं जे गरम आहेत तेच होते. सो घाम निघाला बाहेर, एकदम थंड आहे, लाईक 1-2 मायनस. आणि आतमध्ये एकदम अराउंड 35-40 डिग्री असेल आतमध्ये. चलो गाईज सगळं झालं आहे, दर्शन वगैरे. तिकडे पण गेलतो महादेवाच्या मंदिरात, वर इकडे गुरुद्वारामध्ये लंगर वगैरे खाल्ला, सेवा केली. मोफीज बाहेर चिल करत होता, पण तिथे आतमध्ये आहे येण्यासारखी जागा आहे. आतमध्ये एकदम गरम आहे, बाहेर जेवढं गार आहे त्याच्यापेक्षा डबल आत गरम आहे. आपण जरा मोफीजची व्लॉगिंग करू. माझी काय करणार बाई, मला कोण नाही बघत. मी बघतो ना तुला, तुझे 800 फोटोत माझ्याकडे. हा ते आहे माहिती आहे मला, आणि ते व्हायरल नाही करायला पाहिजे तू. नाही पण तू आपलं ते व्हिडिओ उडव ना यार, ते जे आपलं. गाईज सकाळपासून आमचं जनरेटर चालू नाही, सकाळपासून लाईट गेलेली आहे, सगळे बूम मारतात. आणि हा माणूस जनरेटर सकाळपासून नीट बसतो पण याच्याकडनं काय झालं नाही. चलो वाट लागली आहे, वाट तिथं बघ, तिथं लाईट आहे. घासली गाईज काल आम्ही हा हीटर घेतला होता. हा 500 रुपयाला तो 1 दिवस देतो. हाच सीन होतो गाईज आमच्यासोबत, लाईट बी जाती. गाईज हा हीटर आहे, हा कालपासून चालत नाही. आम्ही याचे 1000 रुपये दिले 2 दिवसाचे. काल रात्री घेतला 11 वाजता, 1 वाजेपर्यंत लागला, 2 वाजता लाईट गेली. रात्रीपासून हा बंद आहे. आता लावला, बाहेरनं आलो आम्ही, तरी पण हा लागत नाही. सो गाईज दिसत नाही तुम्हाला, सॉरी फॉर दॅट. पण आम्ही आता एक मंदिर आहे त्या मंदिरात चाललो आहे आणि आम्ही मुफीजला पण घेऊन जातो आहे यावेळेस. सो तिथं थोडंसं भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तो होईल. तिथे मोबाईल अलाउड नाही, सो आम्ही तो मोबाईल आम्ही याच्यात ठेवणार आहे. आता मोबाईल ठेवून देईल मी रूममध्ये. सो तिथलं मी काय दाखवू नाही शकत, पण तिथनं आल्यावर डिनरला जाऊ. गुड मॉर्निंग गाईज. सो आज हे दिवस 4-5 काय असेल तो. सो गाईज निघालो आहे आम्ही आत्ता, पॅकिंग वगैरे चालू आहे. इथून डायरेक्ट बॅग्स बसवर टाकू. लास्ट मुमेंट्स ॲट कसोल. सो कसोल सोडतो आहे आम्ही, परत येत नसतो इथं. तयारी वगैरे झाली आहे सगळी, बस लोड झाल्यात, सगळी लोक इथं आलेली आहेत, आमचे पण लोक इथं आलेले आहेत. चलो भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये डायरेक्टली मनाली.